उच्चारिता हरी मोठी मना
उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती राम कृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरी एक हरिनाम सार जीवाया नामाची उपमा त्या देवाची कोणवाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजावर वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय धातु मुनिर्हि समागत तिष्ठन्तमानंद कंदं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो आता श्री गणेशाय नमः ओम नमो ध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवतारी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे ते बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आतुलित बलधामं हेम शैलाबदेहं धनुजुन कृशान ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणां दिशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि शरण शरण हनुमंता तुम्हारो हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा सूर धीर वीर स्वामी काज तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबट्या तुका मने रुद्र अंजनीच्या या तुम्हाला काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबट्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा विठ्ठल काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती राम कृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरी एक प्रस्तुत प्रसंगी हरिपाठ या ग्रंथात छोटासा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामधील 21व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. ग्रंथामध्ये किती अभंग आहेत? एक मत सांगा तुमचे. कोणी 27 म्हणते, कोणी 27 म्हणते. किती? 27. हे बरोबर. 28 नाही. तुम्ही म्हणाला आम्ही तर बाबा महाराजांच्या हरिपाठामध्ये ऐकलं अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेव, पण आपल्या हरिपाठामध्ये अभंग हे 27 आहे आणि 27 अभंगामध्ये 21व्या क्रमांकाचा हा अभंग काळवेळ नाम. आणि आपण रोज 2 वेळा म्हणतो तरी बी आपण चुकतो. कशामुळे चुकतो? आपला ओव्हर कॉन्फिडन्स होतो.
असं असतं की जास्त कामापेक्षा जास्त पाठांतर किंवा लय जवळचा माणूस असला म्हणजे त्याला पत्रिका द्यायची विसरून जातो, बरोबर. तर त्याप्रमाणे ह्या 21व्या क्रमांकाचा अभंग आहे. आणि अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामस्मरण करण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कुठलाही काळ वेळ नाही. कुठंही असलं तरी करतो. मग त्यामध्ये तुम्ही म्हणाल की नामस्मरण करायचं तर हे आता कीर्तनच करायचं का, प्रवचनच करायचं का? नाही, कुठंही करायचं. आता पुढे मी तुम्हाला परिहार देणार आहे, परंतु ह्या अगोदर काय की नियमाप्रमाणे अभंगाचा अर्थ सांगणे हे पर्याय आहे. त्यामुळे काय की काळ वेळ नाम उच्चारिता नाही. तुम्ही ह्या भगवंताचं नामस्मरण जर करायचं असेल तर त्याला कुठलाही काळ वेळ काही गरज नाही आणि कुठलीही सायास करण्याची गरज नाही. न लगती सायास सुखे तो घराणार. पण काय करावं लागतं त्यासाठी? आधी काय करावं लागेल? ठाईचं वैसोनी करा एक चित्त आवडी आनंद व्हावा, असं नाही निस्त. नाही तर मग काय, हरिपाठामध्ये सांगितलं एक उदाहरण, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणतो, पण मांजर दूध प्यायला ते बघतो, तर तिथं काय उपयोग नाही. त्यासाठी काय आहे की काळ वेळ नाम उच्चारताना दोन्ही पक्ष बाहेर उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. बरं, राम आणि कृष्णच का सांगितले? रामकृष्ण हरी सर्व दोष हरण म्हणजे बाकी मग 10 अवतार झाले भगवंताचे. आता त्या भागवतामध्ये 24 अवतार सांगितले, पण आपण जर मुख्य अवतार बघितले 10 अवतार सांगितले. आणि त्या 10 अवतारामध्ये राम आणि कृष्णच हा का सांगितले? तर त्यामध्ये राम हा पूर्ण आणि कृष्ण हा परिपूर्ण अवतार आहे. आणि त्यामुळे ते आपल्याला काय करायचं ते आपण पुढे विश्लेषण करू. म्हणजे हेच नाम क्या, रामकृष्ण नामी दोन्ही साजरी हृदयी मंदिरी समराकारी. आणि ती केलं तर काय, आपोलिया पण करा सोडून होईल, होईल का नाही? मग त्यासाठी तुम्हाला काय, काळ वेळ नाम उच्चारता नाही दोन्ही पक्ष पाहे उदळती. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण. हरी एक हरिनाम सार जीवा या नामाची. नामा म्हणे दूध गाय एक, दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा. बदलत नाही बाबा. कारण आता हिथं मला कसं असं हे जेव्हा दगड ठेवल्यासारखं झालं. कशामुळं? ती समजी गडाची मंडळी ना, एक एकाहून बळी रे. आणि त्यांच्या समोर माझ्यासमोर जर माझ्यासारख्याने बोलायचं म्हणजे काय, जरा अवघड आहे. त्यामुळं काय, हरिनाम सार जीवाया नामाची आणि उपमा देवाची कोणवानी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा जे आहे नामस्मरण पूर्ण झाले आणि त्याच्यामुळे माझे काय झालं, पूर्वजाला वैकुंठाचा रस्ता मोकळा केला. पण त्यासाठी दीडुक्तीचं काय आहे, आपण हरिपाठामध्ये जे सिद्धांत आहे, पूर्ण हरिपाठाचा जर सार बघायचा म्हणलं आपल्या तर काय आहे, हरिपाठामध्ये जो सिद्धांत आहे, एकच सिद्धांत दिलेला 21 अभंगामध्ये, तो कोणता आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा ना मग, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हे झाला आपला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. मला जे पण असा सांगितलं काय जास्त ज्ञानेश्वर महाराजचा अभंग घेऊन सोडवणं हे आपलं नाही. काय कायवानो आता न हे पुरेवानी मस्तक चरणी ठेवीत असे. त्यामुळे काय की मी काय त्याचं पूर्ण हे जे आहे ते बरोबरच सांगितलं असं असं नाही. कारण दुंडा महाराजाला एक साधकाने विचारलं होतं, तुम्ही 60 वर्षापासून ज्ञानेश्वरी वाचता, मग बाबा ही ज्ञानेश्वरी तुम्हाला समजली का नाही? ते म्हणले 60 वर्ष झालं ज्ञानेश्वरी वाचतोय, पण आणखी मला ह्यातला अर्थ काय कळाला नाही. विठ्ठल आपला आज कार्यक्रम भाव आपण काय, कोणताही कार्यक्रम असेल तर त्यामध्ये काय आहे, परिहार देणं आवश्यक आहे. आणि परिहार देण्याचं असं आहे की आपला हे जो निमित्तिक कार्यक्रम आहे, काही सप्ताह वगैरे किंवा काही नाही, हे निमित्तिक कार्यक्रम आहे की आपले कैलासवासी बळीराम दगडू भगत यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. आणि ज्या वेळेला मला विचारलं गेलं की बाबा असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही कीर्तन करता का, मी त्यांना पहिला प्रश्न काय विचारला होता, त्यांच्या गळ्यामध्ये माळ होती का?
ते म्हणले तशी माळ वगैरे नव्हती पण चांगले माणसं आहेत. त्याच्यावर मला हे प्रमाण मिळालं की एवढे माणसं आमच्या गावात आता सप्ताह 5वा दिवस आहे आज. तेवढ्याला एवढे नसते आणि ते एवढी माणसं जमा झालेत म्हणजे काहीतरी भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो भाग्याची संपत्ती. म्हणजे ते ज्या आरती इथं जन्माला आले भरतखंडामध्ये आणि त्यांच्या मागे जे कार्य करून गेले त्याच्या मागे काहीतरी कीर्तिरूपी उरावे. एवढे लोक आजकाल कोणी मोकळं नाही जेवायला येणार जेवायला. बाबा तुमच्या काळात आमंत्रण दिलं सकाळी जेवत होता का तुम्ही? दुपारी जेवायला असलं बाजरी काढा गेले समजा पित्राच्या टायमात म्हणले बाबा दुपारी पित्र आमच्याकडे जेवायला. मग तुम्ही सकाळी जेवण नेहरी करून जात होतात का? बाजरी दिवसभर काढायची दुपारपासून काढायची ना आपल्याला जेवाय बोललं म्हणून जायचं. आता 3 वेळा जेवाय बोलल्यावर सुद्धा कोणी आणि आम्ही जेवढू म्हणजे सांगायचं काय की एवढी माणसं जे जमा झालेत काहीतरी त्यांच्यामध्ये असावं आणि म्हणून हे लोक सर्व जमा झालेत. त्यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त आपण हा जो नियोजन केलेलं आहे सुंदर असं नियोजन आहे. खरंच टाळकरी इतके नाहीत आमच्या गावात आता कारण काय तुम्ही गडाखाली माणसं आहेत. तेव्हा कसं आहे वडवणीच्या तिकडं पलीकडे गेलं की काय आहे गडकरी सॉरी तिकडे काय फळकरी आणि वडवणी पासून इकडं पुढं बीड पस्तूर काय आहे संस्थान आहेत. वडवणी ते बीडच्या मध्ये काही संस्थान आहेत आणि बीडच्या इकडं निघलं की समजे गडच आहे आणि त्या गडाखाल्ले तुम्ही लोक आहेत आणि आम्ही मधले जे सुटलेले होतो आम्हाला कोणीच आम्ही ना हे काढले ना आम्ही ती काढली. आणि असे लोक झाल्यामुळे आम्हाला काय झालं बघा म्हणजे आम्ही इकडे आलो तरी आम्हाला कोणी विचार आता आमचा विषय झाला बसल्यावर गडाचे टाळकरी एवढे वारकरी. आता मला विषय आपला बदलन काय की आम्ही वारकरी म्हणतो आम्ही आस्तिक नास्तिक आणि नास्तिक. आता नास्तिक कुणाला म्हणायचं नास्तिक कुणाला म्हणायचं सांगा बरोबर. आस्तिक म्हणजे आम्ही आस्तिक आहेत का? विषय आपल्या लक्षात ठेवा कुठं बदलायला लागला की गडाची ती माणसं सांगायला आपण. मग काय आस्तिक म्हणणारी जे आहेत आपण खरंच आस्तिक आहोत का? आपल्या समोरचा माईक कोणी घेतला तर आपल्याला राग येतोय. लाईन मध्ये लागलो आपण मंदिरात कोणी जर महाग हो आम्ही कशाला उभे आपण तू त्याला देव बघ ना. हे समस्त श्री वासुदेव आयसा पती रसाचा ओतला भाव ज्याच्या मनामध्ये हा सर्व काही देवच आहे. पाहे तिकडे मायबाप विठ्ठल आहे रुक्माई त्याला म्हणायचं आस्तिक. आपल्याला तर काही सहन होत नाही आपण आस्तिक कुठले. बरं नास्तिक म्हणाव तर नास्तिक एवढं सोपं आहे का? नास्तिकाला काय आहे बघा जे शास्त्र 18 पुराण 64 कला आणि वेदाचा अभ्यास करून जे वेदाचं खंडन करतो त्याला नास्तिक म्हणतात. आपला हरिपाठ पाठ नाही हो आपण विसरला नाही आणि आपण नास्तिकामध्ये मोडतो का? मग आपण आस्तिक नाहीत आणि नास्तिक नाहीत तशी गोष्ट झाली. आमचं काय ते मधला पट्टा झाला. आम्ही ना गड करीत ना फड करीत तरी मग आम्ही काय करतो चिमट देतो म्हणतो ह्या तरी कसं कुंकुण ना कुंकुण वशिला लावून तुम्हाला आपण घुसतो. तरी सुंदर असं नियोजन आहे. टाळकरी भरपूर येतं आणि वादक सुंदर येतं. त्यांना पाहिल्याच मला सांगा वाटलं होतं आम्ही नवीन आहेत बाबा आम्हाला जरा सांभाळून घ्या पण त्यांनी सांभाळून घेतलं. सुंदर असं म्हणजे सुंदर असं वादन आहे. पेटी वाजत बाबा आहे. तुम्ही सर्व जे श्रोते मंडळी एक आवून बळी ते मला गंधाकडे पाहिलं की लक्ष येते कारण इतके गंधावाले भेटत नाही तो. आता काय गंध लावणं हे काय महत्वाचं आहे का नाही? जो हिंदू आहे त्यांनी गंध लावायलाच पाहिजे. आता त्यांनी कसला गंध लावला हे मला म्हणायचं नाही. त्याने अष्टगंध लावला का लाल गंध लावला का इबीद लावला म्हणजे बुक्का लावला पण गंध हिंदू असेल तर त्याला गंध लावायला पाहिजे कारण त्याला गंधाचा गंध असला पाहिजे. हिंदुत्वाचा गंध असला पाहिजे की मी गंध लावायला पाहिजे. नाहीच लागेल त्याला काय करणार. आता मी एक माफी मागून बोलतो ते बी आपलेच भाई आहेत. मुसलमानाचे पोरं कधी बिना टोपी निघते बाहेर नाही गोल टोपी घालतेच ती जाय कमीच घालतेच कारण ती त्यांची संस्कृती जपते. मग तसे आपण जपतोय का? नाही. म्हणजे काय सुंदर मला सांगायचं गंधावरून होतं की एवढे गंधावाले माझ्या समोर बसलेत आणि माझ्यावर आता बंधन आले आणि तुम्ही समजा कशाने सोयीच्छेने आलात इथं की काहीतरी 4 नाम ऐकायला भेटणार. मग आम्ही बी तेच विचार करतोय. मी बी बोलण्याचे नाही देवावीन काही. आता जे बोलायचं आपलं काय देवावीन बोलायचं. आता आपला हा पर्याय काय की यांना आपण जर 2 मिनिटं थांबून आता काय पद्धती आजकाल बघा कसं कुठं काय नवीन शोध लागायला मला सांगतायत. स्मशानात गेल्यानंतर आजकाल पद्धत सुरू झाली कुणीतरी उभा राहायचं आणि त्याने मग ते भाषण करायचं. हे असे होते ते तसे होते आणि त्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटाची श्रद्धांजली द्यायची आणि आपण सामन्याने खाली बघून असं श्रद्धांजली करायची म्हणतो.
आणि ते सांगतात, मग समजे उभा राहतात. त्याला किती लोकांची श्रद्धांजली योग्य असते आणि किती लोकांची काय असते सांगा. किती लोकांच्या तोंडामध्ये तंबाखू असते. हा, मग त्या श्रद्धांजलीला पण आपण काय करायचं की त्याच्यात काहीतरी बदल करायचा, नवीन असलं पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, नामस्मरण हे अभंग घेण्याचं कारण काय, मला हे बाकीचे अभंग मी पाठ येते याच्यासाठी केला होता 8 तास. पुन्हा आणखी लय नव्हते 2-4 अभंग तर पाठ होते, म्हणजे घ्यायसारखे. नको नको मना गुंतू माया जाळी, हे 2-4 अभंग होते माझ्याकडे. दुर्बळ हे अवघे जन, नारायणे विमुख, हे अभंग पाठ होते. पण काय की जे आपण ज्यासाठी जे कार्यक्रम केलाय, कमीत कमी काहीतरी त्याचं पाणी त्यांना, किंवा त्याचं जे आहे आपण जे बोललेलं, जे आपलं जे पुण्य आपण इथं करतोय ते काहीतरी तिथं पोहोचावा, म्हणून नामपण आपण घेतलेला आहे. विठ्ठल आता आमच्या सोबत आलेले म्हणण्यापेक्षा त्यांचे पाहुणे बी आहेत आणि ते टाळकरी बी आहेत. आमच्या अण्णा आहेत तिकडं, ते तिथे घोडके साहेब आहेत. आणि त्याच्या अलावा माझ्या सोबत आलेले जे आहेत ना ते 4 आहेत. आता तुम्ही म्हणा एवढा पसारा कशाला आणला बरोबर आहे का नाही. अरे कीर्तनाला तुला एकट्याला बोललं, तू उगा 4-5 कशाला घेऊन आला. तसं काहीच बंधन नाही. हे माझा रुबाब आहे, मला कसं राहायचं हे माझ्या हिशोबाने राहणार. आता हे बघा, माझा परिचय थोडासा द्यायचा आहे का तुम्हाला, की तुमच्या मनामध्ये असं राहू नका हे बाबा कसं काय असं चुकतोय का काय मध्ये, कुठं काही खोटं बोलतोय का खरं बोलतो. त्यासाठी मला परिचय देणं आवश्यक. मी एक माजी सैनिक आहे, म्हणजे फौजमध्ये 17 वर्ष नोकरी केली. त्यानंतर पुन्हा पोलीसमध्ये भरती झालो आणि आता पोलीसमध्ये ड्युटी चालू आहे. आता पोलीस मधून सुद्धा 7-8 महिन्यांनी रिटायर व्हायचंय. आणि मग माझी जी कंपनी आहे, आता ह्या काही घोडके साहेब एक ते फौजीच आहेत. त्यानंतर एक सुभेदार अरुण हुरकुडे साहेब ते फौजीच आहेत. आणि हे शेळके साहेब हे हेड कॉन्स्टेबल आहेत. हे तुमच्याच जवळचे नांदेवलीचे. आता ही कंपनी आता इकडे जे आहेत टाळकऱ्यामध्ये सुंदर गाथे हरिभक्तपरायण मोहन महाराज शेळके, ते सुद्धा फौजीचे आणि ते आता बँकेत नोकरी करते. आता हे 2 जण रिटायर झाले आणि आम्ही 2 जण आम्ही 5-6 महिन्यात होणार रिटायर आम्ही. आता मग आमचा ग्रुप कुठं सोडा सांगा. पाकिट नका देऊ आम्हाला, त्याच्याबद्दल काय ग्रुप तर घेऊन जावं लागेल. आणि मग त्यामुळे ह्यांना कसं समजायला घेऊन आलो. समजायच्या ह्या सहकार्याने, किंवा तुम्ही आता जसे ऐकण्यासाठी काहीतरी ऐकण्यासाठी बसला, तुमची ही इच्छा थोडीफार. पण आता हे ह्यांचं नाव घ्यायचं राहिलं बघा ना, ते पुन्हा चिडचिड करते. फुल सांगवीचे ते बरं हाफ सांगवी भेटली होती आम्हाला इकडे. फुल सांगवीचे ते चांगलं साऊंड सिस्टीम. अशा जंगल में मंगल. अहो कसं आहे, चांगल्या चांगल्या सप्त्यामध्ये हे नियोजन होत नाही. आणि हे 1 दिवसाचा कार्यक्रम, नैमित्तिक कार्यक्रम, त्यामध्ये एवढं नियोजन आहे. द्यावे तेवढे धन्यवाद आहे, कमीच आहे. कारण आता जे निवेदन केलं आहे त्यांचं महादेव बैराम भगत. आता महादेव देवाचे देव महादेव म्हणलं काय अडचण नाही, ते कमी का महादेवाच्या दरबारामध्ये. बरं त्यांच्या पुढं कोण आहे तर माहितीये का, बळीराजा. ज्यांनी समजा बळीराजाला काय म्हटलं की जो बळीराजा होता, बळीराजाची आई म्हटलेली एक वाक्य मला आठवलं, मी सांगतो. बळीराजाची आई ज्या वेळेला बळीराजाला पाताळामध्ये घातलं, कुणी देवाने वामन अवतारामध्ये. थोडस सांगा जाण बाबा, आता काही विसरलं तर थोडं सांगा जाण. आणि मग त्या बळीराजाला काय केलं, पाताळामध्ये घातलं. आणि पाताळात घातल्यावर मग त्यावेळी त्याची आई आली. आई आल्यानंतर देवाला राग म्हणजे भीती वाटायला लागली. अरे आता मी ज्याच्या मुलाला पाताळामध्ये घातलं त्याची आई मला काय शाप देईन, काय सांगता येते. आणि देवाला भीती वाटली. मग त्यावेळेला ती आई जी म्हटली, काय म्हटली, भली हुई सती नहीं गई बिरोचन के साथ. काय म्हणली, भली हुई सती नहीं गई बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ. काय म्हणली, ऐसा पुत्र पैदा केला. कसा पैदा केला की जो प्रभू पसारे सर्व जगानी सर्वांनी त्या भगवंताकडे मागाव, त्या भगवंताने माझ्या मुलासमोर हात पसराव. अजून ह्याच्यापेक्षा मला मोठं काय पाहिजे. विठ्ठल. तसे महादेव बैराम भगत यांनी हे कार्यक्रम नियोजन केला. त्यांच्या वडिलांच्या फिरत्यात बरेचशी लोक. आता कसं असतं बघा, काहीतरी त्याला काही कळत नाही, खर्च पडायचा, कशाला करायचं, काय गरज होती.
एकदा गेलं तीन चिंता राग झालं गेलं जिकडं असे म्हणणारे भरपूर. पण हे देव नाही मानण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? तुमच्या हृदयात देव पाहिजे की नाही? अरे देव नाही मानण्यासाठी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये देव पाहिजे. नाहीतर देव जर नसेल तर तुम्हाला देव नाही म्हणता सुद्धा येणार नाही. आणि जर देव म्हणता नाही येणार मग काय म्हणावं लागेल? बाकीच्याला म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? राम नाम सत्य उचला आता. कारण देवच राहिला नाही तर चैतन्य राहील का? नाही. म्हणून ते काय आहे की ते जे कार्यक्रम केला हे चांगला उपक्रम आहे. कारण केलंच पाहिजे. कारण आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये संस्कार प्रधान आहे. भारताची संस्कृती कशी आहे? संस्कार प्रधान आहे. आणि पाश्चात्य संस्कृती जी आहे ती कशी आहे? करार प्रधान आहे. संस्कार आणि करार ह्यामधला फरक बघा. आपल्यामध्ये बाबा लग्न किती वेळा होत? एकदा होत. ते अपवाद सोडून द्या. ते 2 केले ते केले तसलं नाही. नियमाने आपलं जे संस्कृतीप्रमाणे किती लग्न होते? एकच होत नाही. एक. अमेरिकेमध्ये गेले बघा बरं. तुम्ही गेले नाही, मी बी नाही गेलो, पण मी ऐकले. मी जर गेलो असतो तर मी नक्की म्हणजे कन्फर्म सांगितलं असतं, पण मी गेलो नाही, ऐकलंय. तिथं कसं आहे की लग्न जर झालं तर 6 महिने किंवा 5 वर्षे 10 वर्षे असा करार केला जातो. एक बाउंड लग्न करताना काय केला जातो? करार केला जातो की हे आपलं जे लग्न आहे 10 वर्षासाठी. 10 वर्ष जर तुमचं नाही जमलं तर ते तुम्ही तुमचं दुसरं बघा, त्यांनी तुमचं दुसरं बघायचं. आपल्याकडे जमतं तसं. आपल्याकडे त्या वडाला जाऊन बाय काय म्हणतात? वडा पाव. वडा मला वडापाव म्हणजे खायचा वडापाव. वडाला त्या बाया काय म्हणतात? वडा पाव. आणि काय कर? 7 जन्म तो कसला बी असो झुलत देणारा का असा ना. झुलायचं काय हे काय आवड नाही. हो कसं ह्यामध्ये झुलत येणं काय आवड नाही. तुका म्हणे चाकून सांगे मजा अनुभव आहे अंगे. 17 वर्ष काय केलं मी? फौजमध्ये नोकरी केली. बरोबर आहे. मग 17 वर्ष नोकरीमध्ये का मी बिलकुल दारूच पिलो नाही का? अहो बाटल्या उलटिल्या. टिप्याने दारू पिला असं टिप्याने. बाटल्या सोडा टिप्याने. जर बाटल्या नाही पुरल्या तर हातबट्टी काढून पिलो. पण नगर नाराची कृपा आहे. महादेव बाबाची माझी पहिली ज्या वेळेला भेट झाली कसं असतं बघा. कृपा दृष्टी न्याहाळले आपल्या पदी बैसविले. ज्या वेळेला पहिल्या वेळेस नारायणगडावर आलो, माझी मोठी मुलगी आणि मी होतो. बाबा काही एवढे तब्येत व्यवस्थित नव्हती. बाबा महागल्या रूम मध्ये बसलेले होते. आणि बसलेले होते तर ते दारामधून म्हणलं बाबा मध्ये यावं, इच्छा आहे माझी तर दर्शन घे. काय गरज नाही म्हणजे तिथूनच. आणि असं मला चैतन्य दिसलं. ह्या गोष्टी सांगायच्या नसतात, पण नारदाच्या गादी उभा राहून काही गोष्टी सांगितल्या तरी चालतात. म्हणजे काही काय साईड कट असते त्याला. तर त्या बाबाने ज्या वेळेला माझ्याकडे पाहिलं तर मला असं बाबा एकदम असं चैतन्य दिसून गेलं. आणि त्या दिवसापासून माझं कशी म्हणजे बुद्धीमध्ये पालट झाल्यासारखं. तर हे कसं आहे, कोणत्या कुणाची कुणाला काय कृपा होईल सांगता येत नाही. सारिकी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणाशी मिळत होत सुंदर प्रमाणे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि नाही काळ वेळ लागत. दोन्ही हे सुंदर प्रमाण असं. तर काय की त्या वेळेला काय केव्हा कुणाचं काय होईल सांगता येत नाही. आता तुम्ही एवढे बसलात, मी म्हटलं आता कसं बोलणार मी ह्यात, कसं म्हणजे दडपण येईल. पण ही तुमचीच कृपा आहे समधी. ज्ञानेश्वर महाराज जर उक्तीने बोलायचं मला 11व्या अध्यायामध्ये आहे, हे तर मी जे जे बोले ते प्रभू तुमच्यानी शिकविले म्हणून मी अवतारली आपुले आपण देवा. आता तुम्ही जशी माझ्याकडून सेवा करून घ्यायची तशी घ्या. मी उभा राहिलो. आता आपण समजेच कीर्तन कार्य प्रवचन कार्य द्या समजे येत, पण तुम्हीच मला इथं उभा केलंय म्हणून मी बोलतोय. नाही तर मग तुम्ही बोलू शकत नाही का? मग आपल्यातून कोणतरी उभा राहून हे बोलायचंय. म्हणून आता आपला विषय मुद्द्यावर या. आपली भारताची ही संस्कृती कशी आहे? संस्कृती प्रधान देश आहे. आणि बाहेर जे पाश्चात्य देश आहेत ते करार प्रदर्शन. कराराचं आपल्याला बघायचं कारण आपण कुठं राहतो त्याचं बघायला पाहिजे. मग संस्कार जे आहेत ते कसे संस्कार म्हणले की 16 संस्कार आहेत. बरोबर आहे. आता माणसाला आपल्या भारतामध्ये किती संस्कार आहेत? 16 संस्कार. साधी गोष्ट असली, एक आपण जर कपडा घेतला, नवीन कपडा घेतला, तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही,
पण आपले ज्ञान सिंधू संदीपान महाराज शिंदे सांगत असतात की कोणताही नवा कपडा घेतला आपण घालत नाही. काय करू, त्याला आधी घरी आणतो, त्याला आपण काय करतो, पाण्यामध्ये बुडवतो आणि धुतो आणि नंतर मग देवाला अर्पण करतो. देवा, हे तुझ्या कृपेने मला मिळाले आणि त्याच्यामुळे मी आता हे परिधान करतोय. म्हणजे हे एक संस्कार. काय नाही, बोलू द्या बाबा, कसं पुन्हा आपला डिस्टर्ब होत आहे का? असं होतं, विसरून जातो. 16 संस्कार पायऱ्या झाल्या ना कपड्यात. आता दुसरा जे आहे ते बघा, आपण जेवायला बसलो. जेवायला बसलो काय करतो, आमच्या आता खात्यामध्ये कसं आहे बघा, पोलीस खात्यामध्ये तर आता समजे आमच्यासारखे नाही. तिथं म्हणते मुंग्या मारता काय महाराज, पाणी फिरलं ना, म्हणते मुंग्या मारता काय. हो बाबा, मुंग्याच मारतो आता, म्हणजे पुन्हा जेवताना मुंग्या येऊ नयेत म्हणून पाणी फिरत असं सांग. सेवितायाची चाड जो आनंद मिळे, बरोबर का नाही? ज्याला जसं पाहिजे तसं सांगलो ना. ज्ञानेश्वर महाराज युक्ती हो, आगास्तनी किर दूध परी तनाशी नवकी गोड परी सेविताया चाड जो आनंद मिळे. ज्याला जे पाहिजे त्याला ते द्यायला पाहिजे. कुणाला काही दिलं चालतं आणि देऊ बी नाही. भगवंतानी सांगितलेलं आहे बाबा, हे मी ज्ञान तुला सांगतोय ना, पण कुणाला सांगू नको. ज्याला त्याची गरज आहे त्याला सांग. आणि म्हणून काय आहे की ज्या वेळेला आपण जेवायला बसतो त्यावेळेला काय करतो की ब्रह्मार्पण ब्रह्माविड ब्रह्माग्न ब्रह्म उत्तम ब्रह्म ते समाधीना पूर्ण श्लोक पाहून घ्या. आणि नंतर पुन्हा काय म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणं जाणीचे यज्ञ कर्म. आता मी हे जे उदर भरणं नाही, जाणीचे यज्ञ कर्म, मी ह्या यज्ञ कुंडामध्ये काय टाकतोय, हे अन्न टाकतोय, त्याची मला गरज आहे आणि ते करतोय. आणि हे भगवंता तुझ्याकडून मिळालेलं आहे. आणि म्हणून हे तुला आता देवाला द्यायचं तर कुठून द्यायचं, हे कुणी दिलं आपल्याला समजा. अहो हे शरीरच कुणी दिलं सांग. त्यांनी जेने हा जीव दिला दान त्याचे करीन, त्यांनीच दिलं हे, तर त्याला काय आपण वेगळं देणार आहे. म्हणजे हे संस्कारामध्ये काय की आणखी संस्कार बघा, हे 2 संस्कार झाले. आणखी आपण काय करतो, एक गर्भ संस्कार असतात. आता ते संस्कार कालाच्या ओघामध्ये कमी होत गेले, त्याचं आपल्याला सांगायचं नाही. पण आता थोडंफार तर ज्या निमित्ताने कार्यक्रम आहेत त्याचं थोडं तर सांगावं लागेल का नाही. आणि म्हणजे गर्भसंस्कार जो असतो ते काय करतात, ज्या वेळेला गर्भामध्ये मुलगा मुलगी जे असेल त्यावेळेला काय करायला पाहिजे, महिलांनी रामायण वाचायला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, गाथा वाचायला पाहिजे, कीर्तन ऐकायला पाहिजे, हे सर्व करायला पाहिजे. पण आपण काय बघतो, मला नाही सांगायचं ते की तुमचं काय आता कोणती मालिका ते सुद्धा मला माहिती, किंवा सैराट पिक्चर बघायचं, हे बघितल्याने जर पुढची जी आपत्ती होणार ही काय होईल त्याप्रमाणे होईल ना. मग आता जर तुम्हाला गर्भसंस्कार कुणी केले आणि हे जर मी सांगत बसलो तर मग काय होईल, आपलं कीर्तन बाजूला राहील आणि हेच विषय वेळ राहील. जिजाऊ साहेबांनी कधी संस्कार केले, गर्भामध्ये असताना संस्कार केले की नाही. बरं, त्याचा आपलं जर इतिहास सांगत बसलो तर काय होईल, आपला इथं पवाडा सुरू होईल आणि कीर्तन बाजूला. मग त्यानंतर ज्या वेळेला सुभद्रा माता गर्भवती होती आणि सुभद्रा माता गर्भवती असताना काय झालं की एक दिवशी कृष्ण भगवंताकडे गेले आणि कृष्ण भगवंताकडे गेल्यानंतर म्हणजे मला थोडा वेळ आहे, देवा तुम्हाला वेळ आहे का. देव म्हणले हा मला सुद्धा वेळच आहे, आता कुठं जायचं नाही. म्हणजे तुमचं काय सांगतात नाही, केव्हा कुठून कुणाचा फोन येईल देवाला आहे आणि तुम्ही कुठं जाता आणि काय सांगता येत नाही. त्यांचं जाणं बी कसं असतं, आवाज पिचे येतून गोळी कुठं लागते म्हणजे ते असतं. म्हणजे मग तुम्हाला वेळ आहे का, आहे वेळ. म्हणले मग काय करा, मला ते चक्रव्यूह मध्ये कसं जायचं आणि कसं निघायचं ते सांगा. आता चक्रव्यूह म्हणजे काय, ही काय सोपी गोष्ट आहे का, लढाईची गोष्ट नाही. चक्रव्यूह मध्ये जायचं म्हणजे लढाई करायची ना. आणि मग लढाईमध्ये जी भाषा असते किंवा जे जे वेगवेगळे बोलणं असतं, ते शब्द असतात, हे जे जड शब्द असतात, अव्याप्ती अव्यक्ती अन्य व्यक्ती असे जे 2-4 शब्द आहेत किंवा लढाईच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर ते हे सुभद्रा मातेला माहित नसल्यामुळं मग हे शब्द कळत नसलं. आता कसं बघा, कीर्तन काही लोकांना नाही कळायला सुरू झालं की ते काय करतो, सतरंजी दोरी तोरा सुरू करतो आणि मग काय करणार, 2-4 खडे उचलणार की असं. बरं काहीच नसलं, आज बाबा पैसे कोण नाही, गर्दी असली नाही ते काय करणार, कणिक पडली का खाल्ली ती जमा करणार, उगाच गोळी करणार, बैल करणार. काय करायचं, कशाला करतो कीर्तनाला. सांगायचं तात्पर्य काय की सुभद्रा मातेला ज्या वेळेला हे सांगायला सुरू केलं आणि हे जे भगवंताचं जे बोलणं होतं अर्जुनासारख्याला लवकर कळत नव्हतं, तर सुभद्रा मातेला कसं 10व्या अध्यायामध्ये सांगितलं बघा,
भूय एव महाभाव शरणू मे परमोचः यत्यहम प्रेमानाय वक्ष्यामि हितकम. की देवा मी तुला म्हणजे अर्जुनाला म्हणते देवा मी तुला पुन्हा 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 का सांगतोय की ते तुला समजत नाही म्हणून सांगतो. आणि कवा म्हणजे तैसे तुझे हित आगवे जवळ का तुझं फावे तो आमुचे सुख दुनावे आयशेची होत अशी. जेव्हा तुझं सुख तुझ्या पदरात पडल ना तेव्हा मला आनंद मिळेल. आणि मग त्यावेळेला जे श्रीकृष्ण भगवंतांनी सुभद्रा आपल्या बहिणीला सांगायला काय सांगणार नाही आणि सांगायला सुरू केली. थोड्या वेळ ऐकलं चक्रव्यूहाचं भेदन कसं करायचं तिथपर्यंत ऐकलं. विषय कुठे आला लक्षात आहे ना. मी बोललेलं समजतंय ना समजायला. हे जवळ लहान नाही हो भाषा काय बदल नाही आहे 10-12 किलोवर भाषेचा बदल आहे. पण मला वाटतं की माझी भाषा तुम्हाला कळत असेल. आणि मग चक्रव्यूहाचं भेदन करेपर्यंत सुभद्रा माता जाग्या होत्या आणि त्यावेळेला जसं ते तिथून पुढे सांगायला सुरू केलं तर सुभद्रा माता झोपल्या. आणि झोपल्यावर त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी बघितलं सुभद्रा माता झोपल्या आणि मग सांगायचं बंद केलं. आणि त्याचा परिणाम काय झाला पुढे काय झालं ज्या वेळेला कौरव आणि चक्रव्यूह रचलं आणि त्यामध्ये भेदन करीत ज्या वेळेला अभिमन्यू गेले आणि वापस न येता त्यात काय करावं लागलं मरावं लागलं. काय बघता विठाला संस्कार ज्यावेळेला गर्भ संस्कार झाले काय झाले अर्धच ऐकलं त्यामुळे त्याला तो परिणाम झाला. किंवा त्यानंतर बघा त्यावेळेला लहान मूल जन्माला जात कर्ण संस्कार जात कर्म त्याला काय करतात की आता हे इकडल्या मंडळीला जास्त माहिती बघा काय असतो मावशी जात कर्म संस्कार काय माहिती का सांग. बाळ जन्माला सोन्याच्या काडीने त्या जिबीवर ओम लिहावं लागतं. लिहितात का तुमच्याकडे का सुया देत नाही देतात ना सोने सुई ते लग्न देतात का नाही होय बाबा देतात ना सोने सुई चांदीचा गिलास पाणी प्यायला असतं ना ते. आताच लग्न झालं 1 महिन्यापूर्वी माझ्या पोरीचं म्हणून मला हे समजून माहिती. सोने सुई देते मग त्या सुईने काय करावं लागतं त्या बाळाच्या जात कर्म संस्कार करताना त्याच्या बाळाच्या जिबीवर जन्माला आल्यानंतर ओम लिहावं लागतं. त्याला म्हणतात जात कर्म संस्कार. त्यानंतर नामकरण संस्कार ते 12 दिवसांनी नामकरण संस्कार असतो. त्यानंतर अन्नप्रशान संस्कार. त्यानंतर पुन्हा अजून काय काय संस्कार असतात. त्यानंतर कोणता असतो अजून एक संस्कार महत्वाचा तुम्हाला माहिती समजायला कोणता बाबा बाबा म्हणते मला विचारतो जाऊ का उठू तू सांग ना बाबा मला कशाला विचारतो असं म्हणून नाही होय. तर ते पुढचा जो संस्कार आहे त्याला म्हणतात काय 4 हात करणे म्हणते ना हा असतं का नाही. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व गौरी नारायणी नमस्तुते करायचं सुरू मग स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं कस काय त्याला काय म्हणायचं विवाह संस्कार. आणि त्याच्यानंतरचा जो असतो समजात महत्वाचा आहे पण त्याला आपण महत्वाचा धरत नाही तो जो आहे तो अंत्यसंस्कार. विठ्ठल आणि तो जो असतो अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार म्हणजेच काय केव्हा करतात संस्कार अंत्यसंस्कार माणूस मेल्यावर करते का आधीच करते मेल्यावर करते बरोबर आहे. मग ते आमच्या तिकडेच तसंच करते. तर मग काय करतात त्यावेळेला अंत्यसंस्कार आहे. अंत्यसंस्कारामध्ये 2 प्रकार आहेत बघा. तुम्हाला बाबा हे कीर्तन वर्ष श्राद्धाचं आहे तुम्ही मधून हसवता मी हसवत नाही मी माझा त्याच्या हसविनाचा काहीही माझा त्याशी संबंध नाही. तर ते जे अंत्यसंस्कार 2 प्रकारचे आहे बघा. त्यामध्ये एक आहे दफन संस्कार आणि एक दहन संस्कार. दहन आणि दफन आता आपापल्या पद्धतीने ज्या ज्या बाजूला ज्या म्हणजे प्रदेशामध्ये ज्या काय म्हणतात भागामध्ये जसं जशी आपली रीतिरिवाज आहे त्याप्रमाणे ते काय करतात दफन संस्कार आणि अंत्यसंस्कार म्हणजे ते आपलं दफन आणि अग्निसंस्कार. म्हणजे त्यामध्ये काय करतात मग ते जे आहे ज्या वेळेला दफन आहे त्याचं थोडक्यात सांगतो. कारण त्याला काय करतात त्या झोळीमध्ये घेऊन जातात खड्डा खांदतात त्याला खाली मांडी घालून बसवतात आणि मिठाचे पोते सोडून त्याच्यावर पुन्हा सर्वांनी त्याची ती माती करतात. जगणारे महाराजाची जशी माती केली ती काय सांगायची नाही मला. जगणारे महाराजाची माती केली तुम्ही ऐकलेली ना कशी केली ती
तुकाराम महाराजाला एक वेळा काय झालं, जगणारे महाराज म्हणले जर तुमच्या आधी मी गेलो तर तुम्ही मला काय करा, माझ्या मौतीला तुम्हाला यावं लागेल. कोणाला म्हणले हे? तुकाराम महाराजांना. मग तुकाराम महाराज हे झालं उलट. तुकाराम महाराज अगोदर देह वैकुंठाला गेले, सगळे वैकुंठाला गेले आणि मग जगणारे महाराज राहिले माग. मग त्यानंतर ज्या वेळेला जगणारे महाराज गेले आणि मग त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना काय करायचं होतं, दफन करायचं होतं. मग त्याच्यावर माती टाकली, जी शिपी आणली तरी त्यांचा हात वरीच, ते प्रेतच झाका. मग त्यावेळेला काय केलं, आता ते भाग वेगळा आहे. तुकाराम महाराज वैकुंठावरून किती वेळा खाली आले ते सांगत बसायचं नाही आपल्याला, पण ते 3 वेळा खाली आले. एक वेळा भागीरथीसाठी आले, एक वेळा जगणाऱ्या महाराजासाठी आले आणि एक वेळा निरोबा रायासाठी आले. बरोबर. आता इथपर्यंत ते जगणारे महाराजासाठी ज्या वेळेला वरून तुकोबाराय आले आणि एक त्यांनी माती घेतली, मुठभर माती टाकली आणि लगेचच ते काय झालं, हात झाकला. मग तसं इथं झाकून टाकला. आपला विषय आपल्या जागेवर आहे, की बाकीचं सोडून द्या. तुकाराम महाराज आणि हे जगणारे महाराज सोडून द्या. मग तिथं ज्या वेळेला दहन संस्कार होतो त्यावेळेला काय करतात आपल्याकडं, की ते हे घेऊन जा, शिकाळी म्हणतात ना त्याला, त्या शिकाळीमध्ये विस्तू घेऊन जातात आणि मग तिथं ज्या वेळेला ते सरण वगैरे रचलं जातं, रचल्यानंतर त्यावर ते देह ठेवला जातो. मग त्याच्या अगोदर काय, की आपल्याला हे बी चेक करणार की हा माणूस गेला का नाही. बरोबर आहे ना. मेला लगेच न्याला, 2.5 तासानंतर जाळायचं नाही. काय, माणूस गेल्याच्या नंतर 2.5 तास त्याला काय करायचंय, जाळायचं नाही किंवा पुरायचं नाही. कारण काय, तोपर्यंत जर त्याचा जर चुकीने नंबर दुसऱ्याचा लागला असला, समजा ह्यांच्या जागेवर त्याचा नंबर लागला, आमच्यात लागतेच बघा जास्त, कुठं नागपूरला बंदोबस्त आला की ह्याचा नाही त्याचा लावा म्हणतो. मग तसा नंबर हिथं काय बदलत नाही, बदलतो हिथं त्यालाच जावं लागतं. आणि हिथं जर वशिला चालला असता तर वशिला बाकीच्याला कुणाला म्हणजे त्यांचा नंबरच लागला नसता, बाकीचेच गेले असते. आणि मग त्यावेळेला त्याला काय करावं लागतं आपल्याला, ते माणूस एखाद्या ज्या वेळेला लास्ट स्टेज मध्ये आहे त्यावेळेला आपला काय करतो, जे आत्मा आहे ते दिसतो का, कुणाला आजपर्यंत आत्मा दिसला, जीव दिसला नाही दिसला, मग तो कसा चेक करायचा. तुमच्याकडे कसं चेक करतात, कापूस लावतात बघा, आमच्याकडे असा उलसा कापूस घेतात, नाकाला लावतात. ते जर कापूस हल्ला, नाकातून श्वासोश्वास चालू आहे तर मग ते माणूस आहे. आणि तो कापूस बंद झाला की मग म्हणायचं घ्या. आणि मग ते गेल्यानंतर जे आत्मा आहे तो काय करतो, तो आत्मा तिथंच घुटमळत राहतो. ज्या वेळेला माणसाच्या शरीरामधून आत्मा जातो आणि त्यावेळेला तो काय करतो, तिथंच घुटमळतो. शरीर तर जाणारच आहे, ते सांगितलेलंच आपल्याला पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलं, शरीर जाता आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात, बाबा ही शरीर आहे ना, तू ह्याच्या जे मोह आहे तुझा, माया आहे, ह्याला तू सोडून दे. हे जाणारच आहे, त्याच्या विचारच करू नको. फक्त आत्मा जो आहे, नैनम छिदंती शस्त्राने नैनम दहती पावका, तो मरत नाही, जळत नाही, तो आत्मा. आणि मग तो आत्मा निघून गेल्यानंतर जे प्रेत असतं किंवा त्याला आपण कोणी म्हणतो, पुन्हा नाव कवा ठेवतो कवा नाव संपत हे लक्षात आहे तुमच्या. नाव कवा जे दिल मिळतं, उपजली या बाळकाशी नाव नाही ते ठाई ठेविलेली नाव अशी ओ देत उठी. तिथून पुढे तुमचं नाव सुरू झालं आणि त्याच्यानंतर मेल्यानंतर त्याचं नाव संपून गेलं. लगेच 7-12 काढते का नाही, महिना बी होऊन देत नाही, तो 10 दिवसाच्या आतमध्ये काढायला सुरू करतो. कारण ते म्हणतात आता ते आता काय मिळणार आहे, 1 एकरी 2 एकरी काहीतरी आहे ते 5-50 हजार रुपये ती यादी, आता अनुदान मिळणार, अनुदान. त्यासाठी लवकर नाव लावलं म्हणजे पुन्हा असो. मग त्यावेळेला प्रेत ज्या वेळेला घेऊन गेलो आपण, घेऊन गेल्यानंतर काय करतो, जो त्यांचा अपतेष्ट असेल, जो मुलगा असेल, कोण असेल, ते काय करतात, त्याला ते आंघोळ घालतात. आंघोळ घालल्यानंतर ते पाणी वगैरे त्याला पाजतात त्या प्रेताला. आणि प्रेताला पाणी पाजल्यानंतर ते काय करतात, त्या घटामध्ये पाणी आणतात आणि त्या सरणाला काय करतात, 3 येडे मारतात. आणि पहिल्यानंतर कोणतरी एक माणूस असतो, आमच्याकडे असतो बघा ठरलेला, आता इथं काय माहित नाही मला, काही पेशंट लोक असते ते धारदार आणि कुठदार ते खडा घेऊन बसलेच असते. आणि मग ते त्याला 3 वेळा बोळ पाडतात आणि ते पाणी हे भगवंताला अर्पण करण्यासाठी ते काय करतात, 3 येडे घालतात. आणि मग शेवटी काय करतात, मागे सोडून बोंब मारतात. आपली ते शिमग्याची बोंब नाही मारायची, बोंब मारली हरिहरा ती बोंब मारायची, पण आपण वेगळीच बोंब मारतो, ते आपलं सोडून द्या. पण ती बोंब जी आहे ती बोंब मारली हरिहरा, भगवंताला नाव म्हणजे नामस्मरण करायची, तर बोंब मारायची. आणि मग त्यावेळेला काय होतं, ते जो दगड असतो, सांगायचं तात्पर्य मला येतं या की जो आत्मा इथून ज्या शरीरातून आत्मा निघलेला असतो, तो आत्मा त्या दगडाच्या साहाय्याने, त्याला आस्मा म्हणतात. आस्मा, त्या दगडाला काय म्हणतात, आस्मा म्हणतात. आणि त्या आस्म्याच्या आश्रयाने तो आत्मा 10 दिवस राहतो. मग त्याला आपलं काय करावं लागतं, रोज त्याला आंघोळ घालणे, त्याला नैवेद्य दाखवणे
आणि त्याची पूजा करणे हे 10 दिवस आपल्याला करायचंय. पण आपल्याकडे करत नाही. त्याला कुठेतरी झाडाला किंवा कुठेतरी बांधून ठेवतात किंवा लपवून ठेवतात, कोणी बघू नये म्हणून. आणि 10 दिवस उपाशी मारू नका. त्याला काय करा, पाणी द्या, ते अन्न द्या, हे द्यायला पाहिजे. पण हे काय की इकडे आपल्याकडे नाही, परंतु पुण्या साईडला ह्याला समजात मोठा कार्यक्रम असेल तर 10व्याचा असतो, दशक्रिया. आणि मग तो आत्मा जो 10 दिवस तिथे राहतो आणि 10व्या दिवशी आपण काय करतो, नदीवर किंवा गंगेवर जातो आणि गंगेवर ब्राह्मण काय करतो, वेद मंत्राने त्याला काय करतो, पिंड पाडतात. आणि त्या पिंडाला काही पिंड पाडायचे 10 पिंड पाडायचे 10 दिवसाचे. आणि ते पिंड पाडल्यानंतर आपल्यातला आणि यमातला किंवा त्या आत्म्यातला दूत जर असेल तर कोण असतो, कोण आहे दूत आपल्या मधला, मॅसेंजर म्हणायचं त्याला आपल्या भाषेमध्ये, खबऱ्या म्हणा, निरूप्या म्हणा, निरूप घेऊन जाणारा. तो जो निरूप आहे तो जो जाणारा असतो तो कावळा. आणि म्हणून आपण काय करतो, त्या परातीमध्ये घेतो त्याला आणि घेऊन काय करतो, फिरायला सुरू करतो. मग त्या जर व्यक्तीची त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी जर भगवंताचं नामस्मरण केलं असेल, कीर्तन कथा ऐकल्या असत्या आणि देवाशी समर्पित झाला असेल तर मग काय होतं, तो आला की कावळा शिवतो. आणि त्याची जर आत्मा पोराचं लग्न राहिलं तेवढं असं जर म्हणून गेलेला असेल आणि त्याची जर आत्मा तृप्त झालेली नसेल तर कावळा शिवत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, पळावं लागतं कावळ्याच्या मागं, अरे शिव बाबा, अरे शिव बाबा. शिवत नाही. आणि नाही शिवला तर काय करते, तुमच्याकडे कणकीचा कावळा करते, बरोबर. आणि वेद मंत्राने त्याचं काय करते. मग तो जो आत्मा भटकत राहतो तो कधीपर्यंत, 1 वर्षभर, वर्ष श्राद्धापर्यंत. काय मग त्यात आपण ते महिना घालतो, त्यामध्ये ते महिना घालायचा. लोक जर पाप पुण्य करत असतील तर मग काय करतात, 10-5 माणसं जीव घालायचे. कुणी आता एकच माणूस, आता कसं आहे जास्त नाही घालते. काय म्हणते बघा, आपण पित्राचं ठाई सवाशी नाही, आहे का नाही, म्हणजे जास्त काही गरज नाही पडत, आहे का नाही. म्हणजे जास्त काय करतात माणसं, बघ कुठं माणसं जमा करायचे, कुठं स्वयंपाक करायचा, आचार्याला बोलवायचं, हे त्याला पैसे द्यायचे, हे त्यापेक्षा काय करायचं, पित्र घालायचे ना. मग काय करायचं, बायकोला म्हणतो पित्र घालायचे आपल्याला. मग बायको म्हणते का घाला ना, काय हरकत नाही. मग ते म्हणतो कुणाला बोलवायचं पित्राला, मग कशाला बोलवायचं. आपण पित्राच्या ठाई, आई सवाशी नाही. तू बायको म्हणजे आईच्या जागेवर तू सवाशीन जेव आणि मी बापाच्या जागेवर पितूर जेवतो, कशाला कोणाला बोलायचंय. 6 महिने ते 11-12 महिने आम्ही तो जावा मी जीव घातलाय, बरोबर आहे का नाही. आणि मग आता हे कशाला ठेवलं म्हणले. आणि मग ह्याचा एकच आहे, कर्म धर्म नवते सांग पुण्यांगी पतन, अवघ्या काळी नामावळी करीती भोळे भाविक. मग हे जे करायचे कीर्तन कायसाठी करायचं, तर कीर्तन केल्यानंतर काय होतं म्हणले, कीर्तनच एक अशी गोष्ट आहे. काय म्हणले, कीर्तनामध्ये ज्ञानप्रदान कीर्तन आहे. कीर्तन काय आहे, भक्तिप्रदान आहे. आणि कीर्तनामध्येच सगुण भगवंताचे दर्शन होतं. कीर्तनामध्येच निराकार भगवंताचा साक्षात्कार होतो. आणि कीर्तनामध्येच काय म्हणले, कीर्तन हा सुरुवातीला चांगलं आहे आणि कीर्तनाचे परिणाम सुद्धा चांगले. आणि कीर्तन चांग, कीर्तन काय अर्थ फिरतात मी बी गुप्त घेतलं नाही. कसं आहे बघा, हे बघा मी म्हणलं तुम्हाला अगोदर 4 माणसं आलो आम्ही, आम्हाला काय नाही. मला म्हणले एक जागेवर ठीक आहे कीर्तनाचा असा कार्यक्रम होता, असं वर्ष श्राद्धाचा होता. जास्त वेळ घेत नाही त्यामध्ये आपली भाकरी कथा सांगायला. ओलीपूर गाव आहे, घाटसावळी, तिथं ते घेतलं ना, ते मला काय माहिती मला जे बोलित तेव्हाच असला. आता फोनवर आजकाल कसं होतं बघा, समोर माणूस नाही दिसत नाही का, कोण कसं आहे काय. आता फोनवर काय कळतं का दारू पिणार आहे का बिना पिणार आहे. आणि जर तसं त्यांनी जर व्हिडिओ कॉल केला असता तर एखाद्या लक्षात बी आला असतं, पण त्यांनी व्हिडिओ कॉल नव्हता केला. आणि मग त्यांनी माझी तारीख घेतली आणि तारीख घेतल्यानंतर 2 दिवसांनी परत फोन आला मला त्याच्या भावाचा. म्हणला महाराज तुम्ही त्याला सांगा माझी तारीख मोकळी नाही.
अरे मी म्हणलं तारीख घेतली ना आता मोकळी नाही कसं म्हणताय आधीच नव्हती ना तो मला म्हणेन तुला दुसरीकडे जास्त पैशावर तारीख भेटली काय म्हणेन का नाही मी म्हणलं काय आहे ना मी येतो आता गेले त्याने काय केलं म्हणला महाराज थंड घ्यायचं गरम घ्यायचं काय गरम घेतो आता हे ते काय नाही नाही झमझम सारखे थिंग्स का काय ते लाल वाला आले स्ट्रिंग ती आले बघा त्याने ते म्हणला स्ट्रिंग घेता का मला आण ना बाबा काय आता मला माहिती आहे आता की इथं मिळायचं नाही खेडेपाड्यात असं मग त्यांनी लगेच आणलं 2 मिनिटं म्हणलं घ्या बाबा आता मी घेतली आपल्या बाजूला ठेवून दिलं म्हणलं घ्या ना म्हणलं घेतो जरा थांब नाही माणसं बघते ना बाबा तर हे येतोय म्हणते म्हणून थांब थोडस मी घेतो आणि मग त्यावेळेला मी ते बाजूला ठेवलं म्हणला मग आता बाबा आणू का माणिक चंदा काय करावं म्हणलं असं काही अवघड झालं बरं आण म्हणलं माणिकचंद माणिकचंद खरी गोष्ट बरं बाबा ह्यात काय मी नादाच्या गादी उभा राहून मी काही कधीच खोटं बोलत नाही आणि माझा नियम आहे मी ह्या गादी उभा राहिल्यानंतर जे काय प्रयत्न करतो ते भगवंताबद्दलच बोलायचा प्रयत्न करतो आता हे जे थोडस सांगावंच लागेल का नाही मग अनुभव आले अंगात तो जगात येत असो आणि मग तिथं गेल्यावर मग त्याने ठेवलं ते बी आम्ही बरं एवढ्यापर्यंत मला काय वाटलं नाही मग ते आता मी असं केलं माझा नेता हे असा आहे माझा ते तसा आहे हे सांगायला सुरू केलं त्याची तर मला अगोदरच चिड आहे 2000 लोकांचा स्वयंपाक वगैरे केला माझ्या मुलीच्या लग्नात एक सुद्धा नेता नव्हता त्यात हे तुम्हाला का सांगायचं मला म्हणजे मला अहंकार म्हणून सांगायचं नाही काय नाही पण मला ते आवडत नाही म्हणून मी ते केलं नाही बाबा होते सगळ्यात 10 बाबा होते ती गोष्ट वेगळी पण हे नाही आणि मग तिथं ते मला राजकारणाच्या गोष्टी सांगायला मला काय आवडा ना आणि त्यामुळे म्हणलं बाबा हे बंद करणार नाही तर मी जाऊ माघारी पहिल्या वेळेस गप्प बसला पुन्हा त्यांनी सुरू केलं अरे मी म्हणतो तुला मी म्हणलं ना जाऊ का माघारी म्हणलं बाबा लगेच उठायचं नीट निघायचं आता काय करावं म्हणून नीट निघायचं म्हणलं झालं की नाही घोळ झाला की नाही अरे काय म्हणलं बाबा तू असं काय गप्पच बस म्हणलं आम्ही आमचं कीर्तन कॅन्सल करू नाही तर दुसरा बघू तुम्ही नीट निघायचं काय करावं तारीख त्यांनीच घेतली ना आणि तारीख घेतलेली मग ते बाकीचे त्याचे जे भाऊ वगैरे होते म्हणजे बाबा काय नाही तुम्ही इकडे नाही इकडे बसा असं करा तिकडे रुपावीचं भजन सुरू झालंय आणि हे म्हणतो निघा आता मी करायचं काय पटका बांधायचा का वापस निघायचं आणि मग त्यावेळेला ते बाकी लोक म्हणले नाही बाबा असे बाबा जाऊ द्या ते पेलेले असे तसे सोडून द्या आणि मग आपण ते पटका बांधला तिथं उभा राहिलो मी म्हणलं 10 ते 20 मिनिटं फक्त आपण काय करू रुपावीचं भजन घेऊ आणि विठोबा रुक्माई करू असा माझ्या मनाचा पूर्ण हे झाला पण तिथं आता माणसं अशीच बसली 2 जावा संघच मेले एकाच दिवशी जावा एक आजारी होती आणि एकीला अटॅक आला आणि तिचं त्या ऐकीला अटॅकाने मेली म्हणून ती बी मेली त्या दोन्ही एक दिवशी मिळाले आणि त्याचं कीर्तन होतं माणसं बरेच जमलेले होते आणि मग त्यावेळेला काय की ते 2 तास कीर्तन केलं सांगायचं तात्पर्य काय आहे की बाबा हे जे असे लोक जे आहेत हे काय करतात की तुम्हाला हे द्या हे द्या तुम्ही चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे विठाला विषय आपला कुठून राहता बघा ते आसमा ते वर्षाश्रत झाल्यानंतर वर्षाच्या नंतर मग त्याची काय होती त्याला गती लागते जी गती निर्माण होते किंवा जी ज्या पुढच्या गतीला जो माणूस जातो हे करायला पाहिजे पण ह्याला लोक काय म्हणते तर काही खरं नाही बरोबर आहे खरं नाही म्हणते ह्याला तर खरं नाही तर आता जे नाही म्हणते ते नका करू आणि जे करते त्याला तरी कमी आडवं तरी येऊ नका बरोबर आहे जे करते त्याला करू द्या जे नाही करत त्याला नका करू मग हे जे करायचं आहे आपल्याला ते कीर्तन करायचं हे कीर्तनाने काय होतंय ते कीर्तनामध्ये हे फायदे आणि मग कीर्तन कसं करायचं म्हणले कसं करायचं म्हणजे कसं काय देव येतो कारण आपला रोजचा देव बदलतोय ना आज कोणता वार आहे शुक्रवारी कोणती देवी असते कोणती देवी ती जय जय संतोषी मा शनिवारी हनुमंत महाबळी रावणाची दाढी तया माझा नमस्कार बरोबर हा माग्या सोमाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भरती लागा देव करा कैवारी वारी हो वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी
ह्यामध्ये काय होतं, हे तमोगुणी वाद्य असल्यामुळे तवाच देव काय होते बोलायला तिथे गुण नाही ना तसं आपल्या हे काढल्यापेक्षा इकडे जास्त असेल काय म्हणजे. पण त्यामध्ये काय करतात लवकरच लोक. मग आपला विषय असा होता की हे नामस्मरण आहे हे कशासाठी कीर्तन करायचं आपल्याला, जे गेलेला आपल्यातला जो गतात्मा आहे त्याला योग्य गती मिळाव म्हणून हे समज. कशामुळं की आपण विषय काय होता की हे आम्ही केलं ना बाबा, 12 महिने घातले, 10वा केला, गंगापूजन केलं, समज केलं नाही, मग तरी बी कीर्तनाची काय गरज आहे हा, हे तुमचं म्हणणं आहे का नाही. पण त्याच्यामध्ये जे चुका होतात, जे आपल्याकडून कर्म योग्य होत नाहीत, कर्म धर्म नव्हती सांग पुण्यांगी पत्र, त्यामध्ये जे आपण कर्म करतो त्यामध्ये योग्य जर कर्म झाले नाही. आता कसं आहे बघा, एक काना मात्र जरी चुकला, आता जे महाराज लोक ते आळंदीला गेले तर ज्यांनी ते संस्कृती संता घेतलेली, मग त्यामध्ये दीर्घ रस्व हे जे शिकलेत त्यांना माहिती आहे. नाही तर मग त्यामध्ये जर उच्चार जरी चुकला, आपल्याकडे बरेचसे लोक मी अजून बी ऐकतोय, मला गडाबद्दल काही चुकीचं बोलायचं नाही, पण गडाची सुद्धा काय मंडळी पुंडली गौरदेव म्हणणारी आहे. आता सुद्धा काय बरीचशी मंडळी पुंडली गौरदेव म्हणते, पुंडली कावरदेव नाही म्हणते, पुंडली गौरदेव म्हणते. मग हे जे मंत्र वगैरे जे उच्चारण असतं, कुणी देवबाप्पा असतील तर त्यांना म्हणजे ते मला हे बोलायचं नाही, आहेत का देवबाप्पा, अरे वा वा वा. मग हे जे आपण पूजा करतो मंत्र पुष्प जे करतो त्यामध्ये चुका झाल्या तर आपल्याला दोष लागतो, बरोबर आहे का नाही. आणि दोष लागल्यानंतर मग काय होतं, हे कर्म आपलं योग्य होत नाही. कर्म कारण कर्म जे आहे ते कसं म्हणलेलं आहे, कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वाद दोन्हीचे नाव बंधू कर्मासाठी. हे जे कर्म आहे हे चुकीचं जर झालं तर काय होतं, आपल्याला दोष लागतो. मग त्यामध्ये जी पूजा असेल, तुम्ही पूजा म्हणताना काय ओम श्रीमन महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यां नमः, कुलदेवताभ्यां नमः, मातृदेवताभ्यां नमः, अजून काय ग्रहदेवताभ्यां नमः, श्रीमन महागणाधिपते नमः, ईश्वरदेवता, हेच आहे ना. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदन, ओम त्रिक्रमन वामनाय नमः, ओम श्रीराम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभन, ओम दामोदराय नमः. आता किती गडबडीने म्हणून आपण, कारण आता बाबा इथं बसलेत म्हणजे त्यांना कुठे जायचं नाही, पण एखाद्या देवबाप्पाला जर हितला कार्यक्रम करून दुसरा कार्यक्रम करायचा असेल तर ते 24 नाव घेईन काही. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असं म्हणतात का बाबा. ते कसे म्हणते माहिती ना, ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, माधव नमः, गोविंदान विष्णू मधुसूदन त्रिकोण वामन श्रीराम ऋषिकेन पद्मनाभ, ओम दामोदर संकर्षण वासुदेव पद्मनाभ दंतस्तमासून श्रीमन भगवते ना श्रीमन भागवते महापुरुषे मम आत्मन सकल शास्त्र पुराण फल प्रत्यार्थ मम इहि जन्म जन्मंत्र स्त्री पुत्र पौत्र धन विद्या जय ये सावध कामा सिद्धी प्रत्या श्री विठ्ठल पूजा करी पाणी सोडा खाली. आणि ह्याच्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या भरून काढण्यासाठी ते एक नामच आहे आणि ते अभंगाच्या पहिल्या चरणावर.
उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उदरती. देवबाप्पा म्हणते आमच्या मंत्राला तुम्ही हे करायला बरं का, आमची जागा घेता काय? तसं काहीच नाही बाबा. भगवंताची कृपा आहे, जे गुरु महाराजाची कृपा आहे. थोडस 2-4 शब्द पाठ झाले ते बोलतो, काय जास्त मला पूजा येत नाही त्यात. फक्त एखादी 2 लग्न लावू शकतो. म्हणजे सांगायचं म्हणजे काय की जे आमच्या पोलीस खात्यामध्ये बघा मागे 15-20 गाड्या आल्या, सरकारी गाड्या नवीन आल्या, आणि म्हणले ते जावे साहेब काय नाव ते औरंगाबादचे सावे साहेब. आणि सावे साहेब आले, ते म्हणले बाहेरचं ब्राह्मण बोलू नका, आपला पोलीस ब्राह्मण पाहिजे, आणि ते बी ड्रेस मध्ये पाहिजे म्हणले. आता बरं साध्या माणसात तुम्हाला पोलीसचा ड्रेस घालायचं म्हणतात. मग आता ते मला म्हणले तुम्ही पूजा करता. आता हे लोकांना माहिती हे महाराज आहे म्हणून पूजा करता. आणि मग केली पूजा, ती सुंदर झाली पूजा, अशी गोष्ट नाही. म्हणजे जी करायला पाहिजे ती केली, चांगली झाली. त्यांनी ती क्लिप वगैरे बनवलं, त्याच्याबद्दल ते नाही सांगायचं मला. मग आपला विषय काय होता की काळ वेळ नाम उच्चारता नाही. हे जे नाम आहे हे नाम कुणाला, सर्वसामान्य माणसाला कळालंच नाही. हा, हे पंचतत्वात हरकत नाही. आणि परमात्म्याचं नाव एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे. त्यात काय प्रथम पृथ्वी, पृथ्वीपेक्षा जल जास्त, बरोबर आहे. पृथ्वी एक तत्व झालं, जल दुसरं तत्व झालं, तिसरं तत्व काय? आग. आगच्या नंतर हवा, आकाश म्हणजे आप, आणि त्यानंतर आकाश. आणि आकाशापेक्षा मोठं कोण असेल तर देव आहे ना. तुझ्या सत्तेने बोलणे, तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे. मग ते नाव जे आहे गगनापेक्षा मोठं आहे. आणि गगनापेक्षा मोठा कोण आहे? आता विषय आला पुन्हा मला ते लांबच जाते बघा. आपलं वेळ थोडे 10-15 मिनिटं राहिले ते नियमाने, बरोबर आहे का नाही. तर मग ते काय झालं बघा, एकदा मी अशी त्या बळीराजाची कथा सांगितली. म्हणलं बाबा ते बळीराजा वामन अवतार घेतला भगवंताने, अशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले त्याशी. आणि ते काय गेला त्या बळीराजाकडे भीक मागायला गेला. आणि भीक मागितल्यानंतर त्रिपाद भूमी मागितली. आणि त्रिपाद भूमी मागितल्यानंतर ती बळीराजाने दिली. ते जास्त विस्तृत कथा सांगत नाही तुम्हाला, शॉर्टकट सांगतो, कारण ते का डोळे फोडले ते प्रमाण वाढत जाते त्यामुळे सांग. आणि मग ती दिली. आणि दिल्यानंतर मग ते झालं, कीर्तन वगैरे संपलं. गुरुजी होते, ते म्हणले बाबा कीर्तन चांगलं झालं बघा, पण मला जरा एक संशय आहे. आणि त्या संशयाला काय म्हणले आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, संशयावनी घोर आणि पापची नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणियाशी. मग ती संशय आला की कुठं बी येऊ, मग आपल्या संसारात असो का व्यवहारात असो का कुठं बी असो, तो संशय हा खराबच आहे. आणि मग त्यावेळेला ते म्हणलं, मला एक जरा संशय निर्माण झाला. बाबा तुम्ही म्हणले 3 पावलामध्ये समजच बी आपलं म्हणले, मृत्यूलोक, आकाश आणि पाताळ हे तिन्हीचे तिन्ही काय केलं तुम्ही 3 पावलात. मग ते भगवंताची किती उंची होती मला बी नाही सांगता येणार गड्यात. हे एखाद्यावर कसं आहे म्हणलं, हे मी ऐकलं, मला काय किलोमीटर मध्ये अंतर सांगता येणार नाही. पण मला एक प्रश्न आहे माझा, म्हणलं ज्या वेळेला पांडवांनी यज्ञ केला, म्हणलं एक मोठा यज्ञ केला, आणि यज्ञामध्ये काय केलं, श्रीकृष्ण भगवंताला आमंत्रण देण्यासाठी पाठवलं. आणि समजायला आमंत्रण दिलं, त्यामध्ये समुद्र देवताला सुद्धा आमंत्रण त्यांनी देऊन टाकलं. श्रीकृष्ण भगवंतांनी म्हणलं आमच्याकडे असा असा मोठा यज्ञ केलाय, आणि जेवायला तुम्ही वेळेच्या अगोदर या. आता आपल्याकडे लिहिलं असतं 1 वाजून ते आपल्या आगमनापर्यंत, पण आगमनापर्यंत यायचं नाही कधी. म्हणायचं जेवढा वेळ ठेवायचं तेवढा वेळ ठेवायचं, 1 ते 5 पर्यंत ठेवायचं, कारण कवर वाढीत बसता पुन्हा पुन्हा. आणि मग श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं असं 4 वाजताच या. मग ते समुद्राने काय केलं, बिफोर टाइम आला. 1 वाजता बोललो तर 12:30 वाजता झाला तो. कशामुळे म्हणलं, कशाला पुन्हा काही संपली तरी संपली किंवा काही संपलं तर आपलं. मग ते लवकर आलं. आणि लवकर आल्यानंतर आता बघा तुम्ही सांगा, एक सुनामी लाट आली समजा केरळामध्ये, तर किती लोक मरतात आणि किती कुठवर. आणि आता समुद्रच समजा जर असं पृथ्वी तलावर यायचं म्हणल्यावर 29% समुद्र आपलं जे पृथ्वी आणि 71% पाणी आहे. मग कसं काय ते सपातच तेवढ्या लागले ना माणसं पळायला, इकडं तिकडं पळायला लागले. मग ते अरे म्हणले, अरे ह्याला कोणी बोलिलं, समुद्राला कोणी बोललं म्हणले. ते म्हणले आमंत्रण द्यायला श्रीकृष्ण भगवंत गेलते, आणि श्रीकृष्ण भगवंत आमंत्रण द्यायला गेलते, तर मग काय करा, त्याला बोलवा म्हणले, तुम्ही ह्याला कशाला बोलव. मग श्रीकृष्ण भगवंताला बोलवलं. अरे म्हणले तू समुद्राला का बोलवलंस. अरे म्हणले अरे आपल्याकडे येत नाही म्हणले, त्याला जेवाय बोलावं लागलं का नाही. मग ठीक आहे म्हणले, आता त्याला काय कर, जनवास, आपण काय म्हणतो त्याला, अपभ्रंश शब्दाचा जानवासा म्हणतो साध्या भाषेत. आपण लग्नाचं वराड गेलो काय म्हणतो त्याला,
जानवासा कुठे दिला, बरोबर आहे का? मग तसा त्याला मला जनवास पाहिजे, मला राहण्यासाठी कुठे जागा दे. मी आता तुम्हाला बोलवलंच का नाही? मी बिना बोलण्याचा पाहू नाही का? मला बोलवलंस, आमंत्रण दिलंस, तर मला राहण्याची सोय कर. आणि मग श्रीकृष्ण भगवंताने आपल्या शरीरावरचा एक केस उपटला आणि त्याने काय म्हणलं, ह्याच्यावर थांबा तुम्ही. आता एवढं जर त्या केसावर जर समुद्र थांबतोय, मग त्याची लांबी रुंदी तुम्ही काढा गुरुजी, आणि मला बी सांगा, मी दुसऱ्या कीर्तनात सांगेन विठ्ठल. म्हणजे नाम एवढं मोठं आहे की त्याला आपण गणता करू शकत नाही. का? कारण नाव चांगल्याला कळालं नाही, आपल्या सर्वसामान्याला कळालं नाही. हे तर सोडावं. एक कबीर महाराजाचं दृष्टांत सांगतो. मग तुम्ही मला एक बी दृष्टांत सांगितलं नाही म्हणून पुन्हा तुम्ही असं म्हणून नाही. आता बाबा म्हणले होते, इंगळे बाबांनी 13 दृष्टांत सांगितले होते, आहे का नाही? कोण म्हणलो होतो आता? आपण मध्ये बसल्यावर कोणतरी म्हणलो. बरं असू द्या, जे काय म्हटले असतील, कशाला आपलं नाव सांगितलं ते सांगते बाबाला जाऊन अजून. आणि मग ते दृष्टांत जे आहे असं आहे, कबीर महाराज. आणि कबीर महाराजचा मुलगा तुम्हाला माहिती आहे सर्वांना, कमाल महाराज. आणि ते कमाल महाराज गंगेच्या तीरावर बसलेले होते, जप तप करीत होते, आपले जे काय असेल ते. आपल्या कामामध्ये राहायला पाहिजे. काय म्हणते तर उद्योग येणे नाही, उद्योगामध्ये उद्योग करत राहिलं तर माणसं काय म्हणजे हे उद्योगाने काय वाढते, हा. आणि मौन येणं कलन असते, मौन राहिलं तर कलन असते. आणि जपानी काय तापकम नसते, बरोबर आहे का नाही? आणि मग ते आपले तप करत बसले होते. आणि तप करत बसल्यानंतर एक माणूस धक्का कट्टा आला आणि त्याने गंगेमध्ये उडी टाकली. आता कशाला टाकली? त्यांनी पोहायला नव्हती टाकली बरं का, कारण पोहायला टाकली असते त्यांनी कपडे वगैरे काढून ठेवले असते. आणि त्यांनी तशीच उडी टाकली आणि आपला प्राण त्याग करायचा म्हणून त्याने गटकाळ खायला लागला. ते कमाल महाराजांनी बघितलं. कमाल महाराज, अरे हे असं का करला? कमाल महाराजांनी उडी टाकली, त्यांना बाजूला काढलं आणि म्हणलं, का बाबा प्राण त्याग का करतो? एवढा आपल्याला कसा हे देव जे आहे, हे जे नरदेह जे मिळाला, किती 84 लाख येवनी, हा, एक येवनी कोटी कोटी फेरा, आणि मग मिळे मनुष्य देह. आणि मग एवढ्यानंतर तुम्हाला जन्म मिळाला हे हो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लागला काय बाबा, का म्हणून मारलं? म्हणला काही नाही बाबा, म्हणला मला ते कोड फुटला, मला कोड, आणि ते बी ओला कोड आहे. म्हणला घरातले तर जवळ बसून द्यायनातून बाहेर बी मला तू करते, त्यापेक्षा मरून गेलेलं बर. आणि म्हणून मी हे मरायला लागलो होतो. म्हणलं अरे कशाला मरतो? म्हणलं मी तुला औषध देतो. अरे मी म्हणलं लय दुकानं पालते घातले, दवाखाने पालते. आता दुकानाला त्या दवाखान्यात दुकानच म्हणावं लागलं, लय झाले ना. मग ते लय दवाखाने पालते घातले म्हणे, पण अजून काय मला कुठला गुन्हा आला नाही आणि हे कोड माझा गेला नाही, आणि त्यामुळे मी आता हे मरायचं ठरवलं होतं. म्हणले मी तुला एक मंत्र सांगतो, म्हणले मंत्र, आणि त्याने हे तुझं कोड जाईल. मला काय मंत्र आहे? म्हणले राम म्हण फक्त तू, राम. त्याने म्हणला ना राम राम. मला कुठं गेला माझा कोड? मला तू म्हणलास, पण जसं म्हणायला पाहिजे तसं नाही म्हणला, अंतःकरणामधून राम म्हणायला पाहिजे. आता आपलं मग बोलता बोलता बोलून गेलो तुम्ही, हरी जप येतो नर दुर्लभ. हा, मग त्याने काय केलं? नुसतं तोंडातून राम म्हणले निघत नाही. मग मला कसं म्हणावं लागेल? अंतःकरणातून म्हणावं लागेल. म्हणले कसं अंतःकरणातून म्हणता येईल? म्हणला त्याने पुन्हा धारीत नेला. आता एकदा वाचून आला का? कारण कसं असतं बघा, एक माणूस मरायला निघला, आता कसं त्यात फाटी फुटते, काय पुढे जायचं तर जाऊन देत नाही. मग ते माणूस मरायला निघला, मग त्याने आपलं ते एक पिशवी, आपलं पहिले लोक काय करायचे, गटोड बांधायचे आपल्या गमल्यामध्ये, भाकरी बांधून आपलं चालायची. पण आता आजकाल त्या पिशव्या स्टाईल आहे, जे असू द्या जसं असेल. मग त्याने ते आपल्या खांद्यावर एक भाकरी बांधून, 2 भाकरी बांधून निघला होता. अरे म्हणले कुठं निघला गडबडीने? मला मरायला चालू, नवीन रेल्वे आली ना, आता त्याच्या खाली मरायचं. मला आली ना आपल्या इथं का नाही आले आपल्या? मग तिथं मरायला चालला. आणि मला ते पाठीवर काय, मला भाकरी, ते कशाला? आम्हाला वाटायला भूक लागली. अरे तू मरायला चालला, काय गरज होती तुला हे करायचं? हा. आणि मग त्यावेळेला ते काय की ते मरायला होता, तो डबल ज्या वेळेला घेऊन गेल्यानंतर त्याला काय केलं, पाण्यामध्ये बुडवलं. आणि बुडाल्यानंतर असं दाबलं की ते त्याला वरीच निघून द्यायना. आणि मग म्हणे मन राम. आणि मग तेव्हा ते राम म्हणल्यावर त्याचा कोड गेला. तुम्ही म्हणा काहीतरी खोटं सांगू नका मला, कुठं कोड जातो का मला? ते पांढरं झालेलं आणि कुठं. मग तिथं काय करायचं? वाच्या अर्थ नाही घ्यायचा, लक्षणार्थ घ्यायचा. कारण वाच्या अर्थाने काय आहे, कोड गेला, हा, पण लक्षणार्थ असा घ्यायचा आहे, जसा जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा आहे का तो? नाही. कसा दिसतो आपल्याला? पिंपळासारखाच पिंपळ दिसतो. पण ते जर पिंपळ खरंच सोन्याचा असता तर तुम्ही एक पान तरी आणला असतं नाही चोरून, त्याला पानच राहिले नसते ना. आणि मग त्या नियमाने तिथं काय करायचं की
लक्षणार्थ घ्यायचा आणि लक्षणार्थ असा की त्याच्या अंतःकरणामध्ये मरण्याची इच्छा प्रवृत्त म्हणजे मरण्याचं नको वाटलं म्हणजे जगण्याची इच्छा प्रवृत्त झाली आणि भगवंताचं नामस्मरण करायला. आता हे जे झाली गोष्ट ही कमाल महाराजाला आनंद वाटला आणि कमाल महाराज पळतच आपल्या कबीर महाराजाकडे गेले आणि कबीर महाराजाला गेले म्हणले बाबा बाबा खूप आनंद झाला म्हणले. काय झालं म्हणले मी एक आज माणूस वाचवला. काय केलं तू? राम नाम त्याला घ्यायला सांगितलं. राम नामाने एक माणसाला जीव वाचवला. तर कबीर महाराज खिन्न झाले आणि म्हणले अरे त्यांनी कबीर महाराज जे वाक्य ते काय म्हणतात? डुबा वंश कबीर का, डुबा वंश कबीर का, उपजा पूत कमाल. म्हणजे माझा वंश डुबला. काय झालं? माझ्या कुळामध्ये कबीर हे कमाल जन्माला आला आणि राम नाम के एक कुळी केया नहा. म्हणजे काय केलं म्हणले? राम नाम एवढं मोठं आहे आणि त्यांनी ह्यांनी काय काम केलं त्या राम नामाने? फक्त एका कोड्याचं कोड घालवलं म्हणजे माझा वंश डुबला म्हणले. काय फायदा झाला नाही. विठाला विठाला झाला ज्ञानदेव सांगा झाला हरी पाय, 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 ज्ञानदेव सांगा झाला हरी पाय. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. पूर्वदेव कुंड मार्ग सोपा, पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. हरी मुखे बना, हरी मुखे बना, हरी मुखे बना, हरी मुखे बना. कोण कार्ये पुण्याची गणना कोण करी, कोण करी, कोण करी. पुण्याची गणना